दापोली तालुक्यातील पाडले येथील रवींद्र सातनाक यांनी जमिनीच्या वादातून लोढा कंपनीचे सहाय्यक मॅनेजर सुभाष लोणारी यांच्यावर धारदार हत्यारांनी वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। याबाबत दापोली पोलिसांकडून रवींद्र सातनाक यांना ताब्यात घेण्यात आले। इन्फ्रा डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड नावाने चालू असलेल्या साइटवर ही घटना घडली आहे। या गुन्ह्यातील जखमी व्यक्ती सुभाष राजेंद्र लोणारी वय 36 वर्ष हे अंजारले पाडले गावचे सीमेवर असलेल्या शार्प स्किल इन्फ्रा डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड या साइटवर लायझनिंग हेड म्हणून काम पाहतात। सदर साइटचे काम चालू असल्यापासून पाडले गावचे सरपंच रवींद्र सातनाक साइटचे कामाबाबत खंडणीचे स्वरूपात सीनियर ऑफिसर दीपेंद्र गुप्ता यांच्याकडून पैसे घेत होते। दीपेंद्र गुप्ता यांची बदली झाल्याने 1.5 महिना त्यांचं काम देखील तक्रारदार हे सांभाळत होते। यावेळी पैशाच्या मागणीच्या वादातून रवींद्र सातनाक यांनी सुभाष लोणारी यांच्यावर धारदार हत्यारांनी वार केलाय। यात लोणारी हे गंभीर जखमी झाले असून सदरची तक्रार फिर्यादी यांनी उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे उपचार घेत असताना पोलिसांना दिली आहे। पोलीस अधिक तपास करत असून या प्रकरणी दापोली पोलिसांनी रवींद्र सातनाक यांच्यावर भादवी 307, 386, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केलाय।